नमस्कार, स्वागत है आपका। मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आइए रुख करते हैं आज की खास खबरों की ओर। अकोला के बस स्टेशन चौराहे पर बने अंडरग्राउंड अंडरपास का नाम तरंग तालाब रखकर वंचित बहुजन अघाड़ी ने कड़ा विरोध जताया है। यह विरोध प्रदर्शन बस स्थानक चौक पर किया गया। पिछले 1.5 साल पहले शुरू हुए अंडरग्राउंड निर्माण किया गया है। आंदोलन के दौरान अंडरपासों को नालों के साथ साथ रुके हुए पानी में कागजी नाव बनाकर छोड़ दिया है। साथ ही स्थानीय बीजेपी नेताओं को भी ट्रोल किया गया और नारे लगाए गए कि पुल का पैसा कौन खा गया, बीजेपी खा गई। यह आंदोलन वंचित बहुजन अघाड़ी प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पाटोड़े के मार्गदर्शन में किया गया है। हालांकि बस स्टेशन चौराहों पर यह अंडरपास अक्सर बारिश के पानी और पाइपलाइन के रिसाव से बनता है, जो लगभग एक स्विमिंग पूल जैसा है। इस अंडरपास से नगर निगम की पाइपलाइन गुजरी है। यह पानी रिसकर इस अंडरपास में चला जाता है। इसके साथ ही भूमिगत गटर का पानी भी यहाँ जमा होता है। पानी निकालने वाली मोटर चोरी होने से अंडरपास में पानी जमा हो रहा है। इस अंडरपास में तैराकी का आनंद बच्चे ले रहे हैं और एक 4 पहिया वाहन के फंसने का वीडियो वायरल हो गया। इसके चलते यह अंडरपास अक्सर यातायात के लिए बंद रहता है। वर्तमान अंडरपास शुरू होता है, इसी को लेकर आज वंचित बहुजन अघाड़ी ने अंडरपास में विरोध प्रदर्शन किया और बीजेपी के शासन प्रशासन पर सवाल उठाए। पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने खाल्ले। या पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने खाल्ले। या पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने। छत्रपति बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने खाल्ले। या पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने खाल्ले। या पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने खाल्ले। वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो। केंद्र सरकारच्या वतीने आणि राज्य सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी आणून इथं हा तरण तलाव बांधला होता। आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पोहायची इच्छा झाली, आम्ही इथं आलो तर या तरण तलावामध्ये पाणी नाही। म्हणजे लोकांना जेव्हा पोहायचं असेल तेव्हा पाणी उपलब्ध नाही आणि तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जो पैसा इथे खर्च झालेला आहे त्या पैशामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचे पैसे हे भाजपवाल्यांनी खाल्लेले आहेत असा आमचा सगळ्यांचा आरोप आहे। हे बांधत असतानाच या ठिकाणी मत्स्यपालनासाठी, खेकडे पालनासाठी आम्हाला हे जागा उपलब्ध करून द्या, यात आम्ही मत्स्यपालन करू असं युवक आघाडीने एक निवेदन महापालिकेला दिलं होतं। पण रस्ता सांगून बांधलेल्या तलावात पाणी नाही, त्यामुळे आम्ही भाजपवाल्यांचा या कृतीचा निषेध करतो की त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे की हा रस्ता आहे की तलाव आहे। तलाव असेल तर पाणी का नाही आणि रस्ता असेल तर पाणी का भरलं जाते, ह्याला कोण जबाबदार आहे। आणि शहराच्या मध्यभागी एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून, जनतेच्या पैशाची लूट करून अशा पद्धतीचा सदोष रस्ता ज्यांनी बांधला त्यावर आजपर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही, त्याची रिकव्हरी का झाली नाही, ज्या कंपनीला हा बांधकामाचा ठेका दिला होता त्यांच्याकडनं किती पैसे भाजपवाल्यांनी खाल्ले याचा खुलासा त्यांनी करणं गरजेचं आहे। आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही आता काही कागदाची जहाजं या रस्त्यावर सोडली आणि नालीमध्ये सोडलेली आहे। आता या तरण तलावाचं नाव जर या भ्रष्टाचाराची चौकशी झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी भाजपच्या सगळ्यात मोठ्या नेत्याचं नाव जसं त्यांनी पुलाला दिलं तसं या सदोष रस्त्याला आम्ही नाव देऊ आणि त्याचं उद्घाटन करायला भाजपवाल्यांना बोलू। त्याची तयारी त्यांनी पुढच्या काळात ठेवली पाहिजे। पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने खाल्ले। पुलाचे पैसे कोण खाल्ले, भाजपने खाल्ले, भाजपने खाल्ले। वंचित बहुजन आघाडीचा छत्रपती बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे। आज की खबरों में बस इतना ही। नमस्कार।